भारतानं फायनल जिंकली आणि ट्रॉफी उचलण्याआधी हरमनप्रीत कौरनं एका माणसाच्या पाया पडून त्याला वंदन केलं. तो माणूस म्हणजे अमोल मुजुमदार, टीम इंडियाचा कोच. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे नाव खूप मोठं आहे, पण अमोलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी खेळायला मिळालं नाही. मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं 2 दशकांहून अधिक काळ घालवला. त्यानं 11,000हून अधिक धावा काढलेत आणि तो मुंबई क्रिकेटमधला सगळ्यात सातत्यपूर्ण खेळाडूंपैकी एक खेळाडू मानला जातो. 1993, 94 ते 99 या कालावधीत अमोलची आकडेवारी पाहून हा पुढचा सचिन तेंडुलकर होईल असं वर्णन केलं जायचं. तो धावा करत राहिला, परंतु राष्ट्रीय संघाचं स्वप्न मात्र दूरच राहिलं. 2008 मध्ये IPL सुरू झाली. कोणाला माहीत नसणारे खेळाडू सुद्धा IPL मध्ये नाव कमावून गेले, पण तेव्हा सुद्धा कुठल्याही IPL संघानं अमोलचा विचार काही केला नाही आणि 2014 मध्ये अमोलनं निवृत्ती घेतली. स्वतःला कधी संधी मिळाली नाही, पण त्यामुळं त्यांनी कधीच मनाचं खच्चीकरण होऊन दिलं नाही. मग त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रशिक्षक म्हणून ते वेगवेगळ्या संघांना प्रशिक्षक म्हणून देऊ लागले आणि अशात त्यांच्यावरती जबाबदारी आली महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची. शांत, संयमी आणि कामाप्रती निष्ठा असणाऱ्या अमोल मुजुमदार यांनी त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सगळ्यांना चपराक दिले आणि सिद्ध करून दाखवले. क्षमता असेल आणि प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर यश स्वतःहून आपल्या पाया पडतं.